आता मी सांगितलं की रासायनिक शेती बंद करा किंवा तुम्ही सांगितलं रासायनिक शेती बंद करा किंवा कोणी एखादा आला रासायनिक शेती बंद करा सांगणारा, याच्यावर कधीच रासायनिक शेती बंद होणार नाही ही निसर्गाला माहिती आहे. कारण काय होतं, माणूस जात ही लबाड आहे आणि ही माणूस जात पहिले स्वार्थी आहे. हे काय करतं, आता मी आलो रासायनिक शेती बंद करा आणि माझं प्रोडक्ट घ्या, म्हणजे त्या शेतकऱ्याला तिकडचा खर्च बंद करायचा पण माझा खर्च चालू करायचा. म्हणजे हे निसर्गाला माहिती आहे, म्हणून हे कोणावरच काही होणार नाही. निसर्गाने हा जो तेल्या रोग आणलेला आहे, हा तेल्या रोग एक स्पष्ट अशी दिशा दाखवतो की तुम्ही रासायनिक खतं बंद करा मग मी जाईल. बरोबर. म्हणजे आणि शेतकऱ्यांच्या पण लक्षात आलं, आपण रासायनिक खतं दिली की तेल्या वाढतो. हे शेतकऱ्यांच्या बी लक्षात, कोण सांगायची गरज नाही, कोणा तज्ञाची गरज नाही. इथं निसर्ग स्वतः सूचित करतोय, सांगतो आपल्याला सांगतो तुमचं इथं चुकतंय, तुमचं रासायनिक खत वापरणं आता अति झालेलं आहे, प्रमाणापेक्षा बाहेर झालेलं आहे, तुम्ही आता ते कमी करा, बंद करा, मी ऑटोमॅटिक थांबणार आहे. आणि जर या निसर्गाला तेल्या रोग जर म्हणजे हे जर करायचं नसतं तर तेल्यावर आजपर्यंत इलाज सापडला असता, पण निसर्ग हा इलाज सापडू देत नाही. का? कारण लोकांना लक्षात आणून द्यायचं आहे की रासायनिक खतं जास्त झाले, अति झाले, त्याच्यामुळं लोकांच्या प्रकृतीवर आरोग्यावर दुष्परिणाम होतोय. त्याच्यामुळं आता रासायनिक खतं बंद करायला तेच योग्य राहील. म्हणून हा तेल्या रोग निसर्गाने पाठवलेला हा जोपर्यंत जात नाही, जोपर्यंत आपण रासायनिक खतं कमी होत नाही, बंद होत नाही.